नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आणि हिवाळा चालू झालेला आहे तर बाजरीची भाकर खूप छान लागते गरमागरम अशी। तर म्हटलं चला मग मी बनवत होती तर तुमच्यासोबतही बाजरीची भाकरी शेअर करूया। तर इथे मी ज्वारी आणि बाजरी मिक्स असे दोन्ही पीठ घेतलेले होते आणि मग ते मी नॉर्मल पाण्यातच मळून घेते। कुठलंही गरम पाणी किंवा कोमट पाणी मी भाकरीसाठी करून घेत नसते आणि सगळ्या भाकऱ्यांचं पीठ एकत्र न मळता मी एक एक भाकरीचं पीठ अशा पद्धतीने मळून घेत असते। तर हिवाळ्यात आपल्याला बाजरी ही उष्णता वाढवायला मदत करते शरीराला, म्हणून बाजरीची भाकर ही हिवाळ्यात। आणि उन्हाळ्यात जर असेल तर नाचणीची भाकर ही नाचणी थंड असते। तर शेजारीच तुम्हाला पापड भाजलेला दिसत असेल तर अशा पद्धतीने नाचणीची आम्ही भाकर न करता मग घरात जे पापड असतात ते खात असतो, जेणेकरून नाचणी ही पोटात जाते। आणि भाकरी किती हेल्दी आहे तर सांगायलाच नको। बाजरीच्या भाकरीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि जर तुम्ही डाएट करत असाल किंवा वजन कमी करायचं असेल तर मात्र दोन्ही वेळ अशा पद्धतीने भाकरी खाल्ली तर खूप लवकर आपलं वजन कमी होतं। आणि चपाती अवॉइड करायची, मग आपलं वजन कमी व्हायला मदत होते। तर अशा पद्धतीने मी एक भाकरी बनवून घेतली। आता दुसऱ्या भाकरीचं पीठही मळून घेते। अर्ध बाजरीचं अर्ध ज्वारीचं असं असतं, बरेच जण फक्त बाजरीच्या पिठाची भाकरी करतात, पण मी असं मिक्स दोन्ही घेत असते। तर छान अशा भाकरी झाल्या होत्या, गोल गरगरीत अशा आणि टम्म फुगतही होत्या। बघू शकता बाजूला नाचणीचा पापडही होता। अशा पद्धतीने आम्ही जेवणाच्या वेळेला नाचणीचे पापड भाजून घेत असतो संध्याकाळी मोस्ट ऑफ टाईम पातळ भाजी आणि भाकरी असाच माझा बेत असतो। सकाळी करता येत नाही कारण सकाळी मुलांचा टिफिन वगैरे असतो, मुलं काय भाकर खायला जरा अवॉइड करतात म्हणून। तर अशा पद्धतीने बघू शकता किती छान माझी भाकरी फुगली होती टम्म अशी। तर अशा पद्धतीने तुम्ही या भाकरी नक्कीच ट्राय करून बघा। आता मी बाजूलाच भाकरी करता करता भाजीला फोडणीही घातली। वाटाण्या बटाट्याची भाजी गरमागरम आणि भाकरी किती छान बेत होतो नाही का। तर अशा पद्धतीने बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते चुरून खायला। तर सोबतच मी भाजीला फोडणीही दिली भाकरी करता करता, मग ती होऊन जाते। आधी भाजीला फोडणी द्यायची आणि मग भाकरी करायला घेते, म्हणजे कसं पटकन होऊन जातं। भाजी शिजता भाकरीही होतात। आणि मी भाज्यांना नेहमी गरम पाणी घालत असते, हे याआधीही मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे। चव छान येते कोमट पाणी किंवा गरम पाणी भाज्यांना वापरायचं। तर अशा पद्धतीने भाजी आणि भाकरी दोन्ही रेडी झाले होते। तर मी मस्तपैकी असं जेवण सर्व करून घेतलं आणि मग आम्ही सगळे मिळून जेवणाचा आनंद घेतला। तर व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच पद्धतीने भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करा।